आज आपल्याला बनवायची एकदम कुरकुरीत आणि रसरशीत अशी जिलेबी। आता जिलेबी तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये आपल्याला अर्धा चमचा ड्राय इस्ट घालायचा आहे। यामध्ये आपण अर्धा चमचा साखर घातलेली आहे। 4 चमचे दही घालायचे आहे। दह्यामध्ये आपल्याला साखर आणि इस्ट छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। 5 मिनिटांसाठी झाकून याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। साखर दह्यामध्ये छान अशी विरघळलेली आहे। आता यामध्ये आपल्याला 1 कप मैदा घालून घ्यायचा आहे। सुरुवातीला पाणी न घालता दह्यामध्ये आपल्याला मैदा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। अर्धा कप पाणी घालून आपण मिश्रण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता परत आपल्याला झाकून याला अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। अर्ध्या तासानंतर आपला जो मैदा आहे तो एकदम छान फुलून तयार होतो। जिलेबीसाठी आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे। कढईमध्ये आपण 1.5 कप साखर घातलेली आहे। 1.25 कप आपण या ठिकाणी पाणी घातलेलं आहे। साखर आपण पूर्णपणे विरघळेपर्यंत गॅस हाय फ्लेमवरती ठेवला होता। साखर आपण पूर्णपणे विरघळून घेतलेली आहे। 1 तारी किंवा 2 तारी पाक तयार न करता आपल्याला फक्त पाक चिकट होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे। 3 ते 4 ड्रॉप आपल्याला यामध्ये पिवळा रंग घालून घ्यायचा आहे। 2 ते 3 वेलची आपण कुटून यामध्ये घालून घेतलेले आहेत। बोटाला पाक चिकट लागत आहे। पाक आपला तयार झालेला आहे। गॅस आपण बंद करून घेतलेला आहे। आता लगेचच आपल्याला जिलेबी तयार करून घ्यायची आहे। मैदाही आपला छान फुललेला आहे। पाइपिंग बॅगला आपण समोरच्या बाजूने थोडंसं होल करून घेतलेलं आहे। पाइपिंग बॅगमध्ये आपल्याला मैद्याचं मिश्रण भरून घ्यायचं आहे। कढईमध्ये आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं। तेल आपलं एकदम छान गरम झालेलं आहे। आता तेलामध्ये आपल्याला गोल आकारामध्ये या जिलेबी तयार करून घ्यायच्या आहेत। अल्टीपल्टी करत मस्त अशा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। गरम असताना जिलेबी आपल्याला पाकामध्ये घालून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिट पाकामध्ये आपल्याला जिलेबी बुडलेली ठेवायची आहे। त्यानंतर आपल्याला एका चाळणीवरती काढून घ्यायची आहे। मस्त अशी कुरकुरीत आणि रसरशीत अशी आपली ही जिलेबी तयार झालेली आहे।